मला तर वाटतं आहे ना जवाब का नाही बाळ्याकडेच केला असतात। असं जर असेल तर मी खपोट घेणार नाही। अव त्याच्या संग तंटा करायचा नव्हता नव तर राहिलं, तर पाया कशा पाय पाडायचं होतं? समजा गाव हातपया त्या जवाबपाशी काही बी समजत नाही, येड लागला आहे। हे बघून येतो जवाबपाशी। तो देवाप्पा इकडेच येतोय। इकडं कुठं आहेत? कुठे आहेत? देवाप्पा कुठे गेला होता? बाळूच्या दर्शनाला गेलो होतो। बाळू दिसला नाही तेव्हा लांबनच त्याच्या घराच्या पाया पडून येतो आहे। इथून पुढे त्या बाळ्याचं नाव घ्यायचं नाहीस तो। हे काही माझ्याच्यानं जमायचं नाही बघा। काय जमायचं म्हणजे? बाप्पा हे गुरु आहे तुझा, माझा शब्द तुला पाळावाच लागेल। बाकी काही बी सांगा पर तेवढं नका सांगू। बाप्पा अरे जरा डोळे उघडून स्वतःकडे बघ, काय झालंय तुझं? या पाळ्याने करणी केली तुझ्यावर। जे काय असल ते असल, पण आता मी जगन ते बाळूचं नाव घेऊन आणि मरण ते बी बाळूचं नाव घेऊनच। जवाप्पा तुम्ही असं कशा पाय वागताहेत? गुरु आहेत ना तुमचं, ते सांगतात तसं ऐका की। काय पाहिलं आहे त्या बाळ्यामध्ये? महादेव। अरे बाळू महादेवाचा अवतार आहे। ते जर मला अगोदर ठाव असत तर माझ्या हातनं जे पाप घडलं ते घडलंच नसतं। हे माझं ऐकणार नाहीस तू। तुम्ही गुरु हायसा, जगण्यासाठी काळी जादू कशी करायची हे तुम्ही शिकवलं आहे मला। बरं जगायचं कसं हे बाळूनं शिकवलं आहे। तेव्हा आता म्या तुमचं नाही ऐकायचा। हे बाप्पा या बाळ्याची तुलना माझ्या बरोबर करतोस का? ही कोण आहे ते विसरलायस का? आव त्या पायानं वश केला आहे ना म्हणून असं बोलतात। तुम्ही चिडू नका। मंगळू आता या देवप्पाला आत घ्यायचं नाही, जेवायला सुद्धा द्यायचं नाही। मग बघू कसं ऐकत नाही ते। बाप्पा बाप्पा अरे अरे 2 दिवस झालं भेटला नाही, बोलला नाही। हवा आहे ना तुला समज? गंगूताई का गेला होता ना? उडून आलो सत्य, याचा पाय टिकत नाही तर काय करायचं? अरे लय घाई केली बघ। काय करायला पाहिजे होतं? अरे पर गावातली लोक किती बी बोलली का बाळप्पाला संघ न्यायचा नाही कामावर, तरी बी म्या आहे ना व। अरे म्या घेऊन जाईल त्याला। तू आज म्हणशील तर बाबा उद्या तुझ्यावर काही बालंट आलं गप राहणार आहेस का? अरे नाही, उलट बाळप्पा होता म्हणून समधी माणसं आणि समधी मेंढर शाबूत गावात आली बघ। अरे जगानं त्याची कारणी सांगितली तरी तो कसा चांगला आहे हेच सांगणार। अरे जे जग आज त्याचं गारानं गातय तेच उद्या त्याचं पारायण करतेल बघ। हा जातो लय झाला, चल येतो।
तुळशी माय, ह्या घरानं काय काय नाही बघितलं, पण तेव्हा घरात माणसं होती. आता आता घरात कोणाचा पाय ठिकाणा झाला आहे. त्याला जशी वाट मिळती तसा तो ह्या घरातून जायचंच बघतो आहे. दिसभर राबताना काय नाही वाटायचं, कारण माणसं होती ना व घरात. काय करायचं आणि कुणासाठी करायचं? समद्यासनी घराकडे यायची इच्छा तरी होऊ दे, त्या डोळं मिटल तेव्हा तरी समधी घरात असू दे. आय कधीपासून निश्चित उभी आहे. कवा धरणं तुमचीच वाट बघत होते. गोष्ट केलं भेटली का गंगी? नाही, मेंढे घेऊन चराय गेली होती. सासून जीव खाल्ला नाही, बाळ्याच्या नावानं खडं फोडत होती. हो, मग गंगी येस तर थांबायचं नाही का? आणि काय करायचं? मान खाली घालून सांगायचं का बाळ्या गेला आहे हुंडारायला, म्हणून सत्याला गीत आणून सोडली. असं का म्हणता हाय? तरी मी सांगत होते तुम्हाला का तिला धाडू नका हाय. आता सत्ती तिथं राहून काय करणार? तुम्ही माझं एक ऐकलं नाही. म्हणजे बाळ्या मनाला वाटेल तिथं हिंडणार. आणि त्या पोरीनं काय गुन्हा केलाय? जाऊ दे तिला तिचं ऐक. हा, म्हणजे काय बी झालं तरी दोन्ही बाजूने तुम्ही मलाच बोलता. मग काय करू? कोणाला बोल? अगं तुझ्यामुळे तर बाळ्याचं फावतं आहे. हो, आता हाल सिद्धनाथ आपणच्या दर्शनाला जातो म्हणल्यावर त्या नाही म्हणायचं होतं का? मी आल्यापासून जिथं जावा तिथं बाळू बाळूच ऐकतो आहे. वाडीला गेल्यावर काय गोंधळ घालू नये म्हणजे मिळवलं. तू म्हणला होता ना अलसिद्धनाथ आप्पाचे दर्शन करून जाऊ म्हणून. आपण याच्या आधी दार बंद झाली ना. हो, काय बी कारण काढतो बघ तू. हे बघ भीमादा, माझ्या संग आलायस ना ब, आता कुठे जायची काय करू नका. अरे पर काम पडली हाय, आणि राहायचंच असतं तर त्या संतोषी गाड्याच्या घरी राहिलो असतो ना आपण. अरे आपणच्या समाधीजवळ जाऊ आणि राहू तिथे. तर काय काम होतं सांगितलंच नाहीस तुम्हाला. जायच्या आधी समजल असं वय, आणि आता सांगितलं काय होणार आहे? तोंडात तीळ नाही भेजायचा तुझ्या. असं बी तू हाय संग म्हणून, नाहीतर हिथंच कांबळ टाकून झोपलो असतो. तर नसेल सांगायचं तर नग सांग. आपण काय काम आहे ते लगेच करायचं आणि लागलेच निघायचं माघारी. हे बघ, ह्या जर इथं थांबलो नाहीत तर जीव जायचा कुणाचा. म्हणजे संतोषी गाड्याच्या घरी कुणी आहे का काय? नाही, आपण सकाळी येत आणि त्याच्या घरी थांबलो म्हणून विचारलं. बोल की. निर्धर व्हायस